जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही नागपूरमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 21 जून 2024ला जो चित्रपट रिलीज होतो त्याच्या प्रमोशनसाठी आलो आहोत। त्या चित्रपटात आम्ही लेखक आणि निर्माता आहे। तर खूप छान वाटते नागपूरमध्ये आज आल्यानंतर एवढी मोठी पत्रकार परिषद झाली। याच्यावरूनच एक अंदाज येतोय की जरांगे पाटलांचा संघर्ष हा सगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे आणि त्यांचं यश आज आपण सगळी पाहतोय। जसं रोहन पाटलांनी सांगितलं तसं यश पाहतोय, परंतु यशाच्या पाठीमागे संघर्ष खूप मोठा असतो आणि संघर्ष समाजापर्यंत आला पाहिजे। कारण त्यांना समाजासाठी का लढावं वाटलं, मराठा आरक्षणासाठी का लढावं वाटलं किंवा का आरक्षण भेटावं वाटलं, त्याच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडल्या होत्या का, या सगळ्याचं चित्रीकरण आम्ही याच्यामध्ये केलं। कारण कुठल्याही माणसाला एखादी गोष्ट करत असताना काहीतरी कारण घडल्याशिवाय तो माणूस तिथपर्यंत जात नाही किंवा त्या गोष्टीवरती काम करत नाही। आणि अशीच कित्येक कारणं घडली आणि त्या कारणातून एक काम करण्यासाठी जरांगे पाटलांसारखं व्यक्तिमत्व घडलं आणि आज समाजात राज्यातच नव्हे तर हे व्यक्तिमत्व देशाच्या कानाकोपऱ्यात आज पोहोचलं आणि त्या ठिकाणी त्यांचं काम आज म्हणजे जो लढा आहे तो विजयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे खूप आनंद वाटतो। ह्या चित्रपटाचा एक निर्माता पण होण्याचं भाग्य लाभले आणि लेखक होण्याचं पण भाग्य लाभले। कारण कुठलाही आधार नसताना, कुठला बेस नसताना, घरदार नाही, जमीन जुमला नाही, काहीच नाही आणि हे सगळं नसताना शून्य माणसांनी केलेला इतिहास हा अजरामर इतिहास राहणार आहे आणि हजारो वर्ष जरांगे पाटलांचा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत राहणार। माझं नाव रोहन पाटील, मी अभिनेता आहे। पण येणाऱ्या 21 जून 2024ला राज्यभर आम्ही जो सिनेमा आणतोय तो एक खरा सिनेमा राज्याच्या पुढे आणतोय, एक खरी गोष्ट राज्याच्या पुढे आणतोय। ज्या व्यक्तीने राज्याचं पूर्ण सिस्टम शांत करून टाकलं ते व्यक्तिमत्व जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती हा सिनेमा बनलेला आहे संघर्ष योद्धा नावाचा। त्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटलांची भूमिका साकारली। आमच्या पिढीला सुद्धा जरांगे पाटील कळले पाहिजे, एक माणूस कसलाही आधार नसणारा, स्वतःचं नीट घरही नसणारा माणूस मराठा समाजासाठी लढा उभारतो आणि ते लढ्याचं रूपांतर एवढं मोठं कसं होतं आणि तो त्या लढा उभारताना संघर्ष कसा केला हे प्रत्येकाला कळलं पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही तो सिनेमा बनवला। येणाऱ्या 21 जूनला हा सिनेमा राज्यभर आम्ही मोठ्या पद्धतीने रिलीज करतोय आणि काही लोकांनी राज्यामध्ये असं वातावरण तयार केलं की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले आणि लाठीचार्जची कृपा त्यांच्यावर झाली। पण लाठीचार्ज पर्यंत आपण मान्य करू शकतो, पण त्याच्यापूर्वीचा जो त्यांचा लढा आहे 10-15 वर्षापूर्वी 10-15 वर्षाचा तो लढा अजून राज्याने कुणी बघितलेला नाही। जगाने त्यांचं यश बघितलं पण तो लढा राज्याला माहीत नाही, त्यांचा संघर्ष माहीत नाही। आणि ह्या सिनेमात त्यांचा एवढा जबरदस्त संघर्ष दाखवलाय की एक दिवस असाही होता, आज आपण कोटींच्या संख्येने गर्दी बघतो, पण एक दिवस असा होता की एकटे जरांगे पाटील रस्त्याने चालत निघाले होते की त्यांना कोणी टू व्हीलर सुद्धा देत नव्हतं किंवा टू व्हीलर सुद्धा नव्हती त्यांच्याकडे। ही जी परिस्थिती ही राज्याच्या पुढे आली पाहिजे, त्यांचा संघर्ष पुढे आला पाहिजे। खूप चांगला सिनेमा दाखवलाय। आम्हाला प्रमोशनला एवढा जबरदस्त रिस्पॉन्स आहे, म्हणजे आतापर्यंत आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणलं जायचं की विदर्भामध्ये मराठी सिनेमा कमी चालतो, पण आम्ही विदर्भात प्रमोशनला आल्यावर असं कळालंय की विदर्भामध्ये सगळ्यात जास्त सिनेमा चालेल, ज्या प्रतिक्रिया दिसतात। त्याच्यामुळे मी आशा करतो की मराठा समाज या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे। पण उर्वरित समाजाला मला सांगायचं आहे, आपण दुसऱ्या समाजांनी सुद्धा हा सिनेमा बघा, कारण प्रत्येक माणूस प्रत्येक समाजासाठी संघर्ष करत असतो, पण तो संघर्ष कसा करावा तो जरांगे पाटलांसारखा करावा। त्याच्यामुळे आशा करतो की येणाऱ्या 21 जूनला अख्खं राज्य या सिनेमाला बघेल।